ही साधी पत्रिका बघा आणि आता ही पत्रिका ChatGPT काही सेकंदात किती प्रोफेशनल बनवून देतो हे बघा। आज मी एकाच पत्रिकेचे वेगवेगळे जबरदस्त डिझाईन बनवून दाखवणार आहे। शेवटची जी डिझाईन आहे ती मात्र अजिबात मिस करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी ग्राफिक्सच्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आपण साधी सिंपल पत्रिका जी आहे ती बनवलेली होती, बघू शकता इथे। आणि इथे मी ही जी पत्रिका ही कॅनवा मध्ये संपूर्ण पत्रिका कशी बनवायची काल व्हिडिओ टाकलेला होता। ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नाही त्यांनी बघून घ्या, किती सोप्या पद्धतीने मी सांगितलेला आहे। एकूण एक पार्ट जो आहे तो डिटेल मध्ये सांगितलेला आहे। तुम्ही पण अशाच प्रकारची पत्रिका ही जी आहे बनवू शकता। आता इथे बघू शकता तुम्हाला किती छान छान ग्राफिक्स जे आहे ते कॅनवा मध्ये मिळून जातात। आता याच पत्रिकेपासून वेगवेगळ्या पत्रिका कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाहीये। बघा आता इथे भरपूर सारे जे पत्रिकेचे डिझाईन वगैरे आहे ते आपल्याला कधी कधी कॅनवा मध्ये लक्षात येत नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते साधी सिंपल जी पत्रिका आहे ती बनवून घ्यायची आहे आणि हीच पत्रिका आपल्याला ChatGPT ला देऊन छान छान डिझाईन ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहे। आता इथे बघू शकता आपण बॅकग्राऊंड कसं बनवलं, यामध्ये टेक्स्ट कसं टाकलेलं आहे। जे बिगिनर लोक आहेत त्यांना माहिती राहत नाही, त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये जे आहे ना, मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जी आहे ते दिलेली आहे। तर बघा आता इथे ChatGPT वरून आपण ही डिझाईन बनवलेली आहे। आपलं मॅटर वगैरे जे आहे ते व्यवस्थित दिलेलं आहे। जे काही आपण टेक्स्ट लिहून दिलेलं आहे ते व्यवस्थित दिलेलं आहे। बघू शकता इथे मी हे टेक्स्ट लिहिलेलं आहे आणि त्याने कुठलंच टेक्स्ट जे आहे ते चुकवलेलं नाहीये, व्यवस्थित दिलेलं आहे। तुम्ही अशाच पद्धतीचे वेगवेगळे डिझाईन बनवू शकता। बघा इथे मी भरपूर साऱ्या डिझाईन बनवून घेतलेले आहे। थोडीफार ChatGPT मिस्टेक करतो आणि ती मिस्टेक कशी दुरुस्त करायची हे पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा आता इथे किती सुंदर सुंदर डिझाईन आहेत ज्या त्या बनवून घेतलेल्या आहे। यासाठी मी वेगळा प्रॉम्प्ट वापरलेला होता आणि यासाठी पण वेगळा वापरलेला होता, बघू शकता इथे। आणि हा प्रॉम्प्ट वापरून तुम्ही छान छान डिझाईनच्या बनवू शकता। तुम्ही इथे व्हिडिओ स्टॉप करून याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता या प्रॉम्प्टचा आणि तुम्ही छान छान डिझाईनच्या ते बनवू शकता। आता इथे मी ChatGPT ॲप जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे। नवामध्ये जे डिझाईन बनवलेले आहे ते मी इथे ChatGPT मध्ये ऍड करून घेतलेली आहे आणि साधा सिंपल मी जो प्रॉम्प्ट आहे, आपण बोली भाषेमध्ये बोलतो तो प्रॉम्प्ट पाठवलेला आहे। बघा आता इथे मी काय लिहिलेलं, मला ही पत्रिका अजून प्रोफेशनल बनवून सेम दे असं पाठवलेलं आहे। म्हणजे ही पत्रिका मला प्रोफेशनल बनवून दे आणि जे काही लिहिलेलं आहे ते मला सेम दे। तुम्ही असं पण लिहू शकता किंवा सेम दे असं पण लिहू शकता। आता इथे बघा खाली किती सुंदर अशी आपल्याला डिझाईन बनवून दिलेली आहे। जो माझा प्रॉम्प्ट आहे ना तो थोडा चुकलेला होता, इथे थोडं समजून घ्या। आता इथे बघू शकता इथे, तर अशा पद्धतीने मी जो काही पहिला प्रॉम्प्ट सांगितला तोच प्रॉम्प्ट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवलेलं आहे। बघा किती सुंदर अशी पत्रिका बनवून दिलेली आहे। आपण जेव्हा डिझाईन बनवतो, बिगिनर लोक जे असतात कॅनवा मध्ये त्यांना आयडिया येत नाही, त्यांनी अशा सिंपल पत्रिका बनवून तुम्ही ChatGPT ला जरी टाकलं तर तुम्हाला अशा छान छान प्रोफेशनल लुक मध्ये तुम्हाला जे पत्रिका आहे त्या बनवून देतो। बघा आता इथे आपल्याला ChatGPT मध्ये जेव्हा आपण पत्रिका देतो आणि नंतर आपल्याला मी सांगितलेलं आहे तुम्हाला कॅनवा मध्ये पण तुम्ही डिझाईन बनवा। तुम्ही साधी सिंपल जरी हे मॅटर लिहून टाकलं, टेक्स्ट जरी लिहून टाकलं तुम्ही, तर तुमचं जे टेक्स्ट आहे ना ChatGPT जे आहे ना ते चुकवत नाही। आता इथे बघा मी हा इन्फिनिटिव्ह फॉन्ट वापरलेला होता। आता इथं व्या दिलेला आहे, 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमंत्रण पत्रिका असं लिहिलेलं आहे मी, पण तिथे काय केलेलं होतं, माझ्या एक दोन पत्रिकेमध्ये चा दिलेलं होतं, कारण ChatGPT ला समजलं नव्हतं त्यामुळे। तर म्हणून म्हणते मी की तुम्ही अगोदर जे काही तुमचं टेक्स्ट आहे सर्व टेक्स्ट व्यवस्थित लिहून एका पेजवर A4 साइज घ्या किंवा तुम्ही Instagram पेज घ्या, त्यावर घेऊन तुम्ही छान पद्धतीने टेक्स्ट लिहून घ्या आणि ती पत्रिका ChatGPT ला पाठवा। आता इथे बघा वेगवेगळ्या डिझाईन बनवून दिलेला आहे एकाच पत्रिकेच्या, तरीही माझं त्याने चुकवलेलं आहे। बघा इथे 80 दिलेलं आहे, तर इथे 60 दिलेलं आहे खालच्या दोन पत्रिकेवर। आता याला व्यवस्थित कसं करायचं ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगते। बघा आता ही जी आहे ना पत्रिका अगोदर डाउनलोड करून घ्यायची आणि इथे बघू शकता, इथे मी आता गॅलरी मध्ये येते, गॅलरी ओपन करायची आहे आणि जी पत्रिका आता आलेली आहे तिला काय करायचं आहे, क्रॉप करायचं आहे। याने काय होतं, असं केल्याने तुमचे क्रेडिट जे आहे ना ते जास्त वेस्ट जात नाही। बघा आता इथे आपल्याला जी पत्रिका चुकलेली आहे ते बरोबर क्रॉप करायची, कारण इथे 4 डिझाईन दिलेल्या आहे, व्यवस्थित क्रॉप करायची आहे। बघू शकता इथे साइडने आता इथे ही पत्रिका जी आहे आपण क्रॉप करून घेतलेली आहे। आता याला ChatGPT मध्ये टाकायचं आहे। तर मी इथे ChatGPT जे ऍप आहे ना ते ओपन करून घेतलेलं आहे। बघा आता इथे प्लसच्या चिन्हावर टच करायचं आहे आणि ते फोटोवर टच करायचं आहे आणि जी काही पत्रिका आपण आता क्रॉप केलेली आहे ती ऍड करायची आहे, म्हणजे त्यावर टच करायचं आहे। टच केल्याने ती पत्रिका काय होणार आहे, डन होणार आहे। बघा खाली डनचं ऑप्शन आलं आणि इथे आपल्याला एक प्रॉम्प्ट लिहून पाठवायचं आहे।
बघू शकता आता मी इथे प्रॉम्प्ट लिहून घेते आणि नंतर तुम्हाला जो प्रॉम्प्ट आहे तो वाचून दाखवते। अशा पद्धतीने मी हा माझा प्रॉम्प्ट लिहिलेला आहे। बघा आता इथे तर मी इथे लिहिलेला आहे, जिथे तू 60 लिहिलेला आहे तिथे मला 80 लिहून दे आणि पत्रिकेमध्ये काही चेंजेस करू नको, सेम टू सेम दे, असंच सेम टू सेम दे। आता इथे बघा अशा पद्धतीने लिहिल्यानंतर आपल्याला ChatGPT काय करेल, छान पद्धतीने पत्रिका बनवून देईल आणि जे काही आपण लिहिलेलं आहे तो व्यवस्थित करून देईल। बघा आता इथे छान पत्रिका आपल्याला बनवून देईल ChatGPT आणि जी साईज आपण ऑलरेडी पत्रिकेची घेतलेली आहे ना त्याच साईज मध्ये तो पत्रिका बनवून देणार आहे। बघा आता माझा क्रॉप करताना थोडा व्हाईट भाग जो आहे तो आलेला आहे, त्यामुळे तो व्हाईट बॉक्स दाखवणार आहे। त्यामुळे आपल्याला जे क्रॉप करतो तेव्हा थोडं लक्ष द्यायचं आहे, आपण व्यवस्थित क्रॉप करून द्यायचं आहे। किंवा तुम्ही सिंपल ही जी पत्रिका आहे कॅनवा मध्ये पण तुम्ही क्रॉप करू शकता किंवा तुम्ही आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये पण हे क्रॉप करू शकता। अशा पद्धतीने आपल्याला ही पत्रिका द्यायची आहे, जेणेकरून आपलं कुठलं जे टेक्स्ट आहे तो चुकवणार आहे, जास्तीत जास्त चुकवण्याचा जो मार्ग आहे तो बंद करून टाकेल। एखादं दिलं तर दिलं आणि तेही छान पद्धतीने आपण एका क्रेडिट मध्ये व्यवस्थित करू शकतो। बघा आता इथे वेगवेगळ्या डिझाईन आहे, यामध्ये आपल्याला फक्त त्यांनी एकच जी मिस्टेक आहे ती आपली केलेली आहे, बाकीची जी डिझाईन आहे ते व्यवस्थित दिलेली आहे। बघू शकता इथे आता बघा आता इथे त्यांनी 2 डिझाईन बनवून दिलेला आहे। ChatGPTने खूप सुंदर डिझाईन बनवून दिलेले आहे, जे चुकलेलं होतं ते पण व्यवस्थित करून दिलेलं आहे। पहिल्या डिझाईन मध्ये 80 लिहून दिलेलं आहे। आता यामधली आपण पहिली डिझाईन वापरू शकतो आणि मी तुम्हाला पहिली डिझाईन जे ते मोठी करून दाखवते। बघा आता ही पत्रिका डाउनलोड कशी करायची, वरती एक आयकॉन दिलेला आहे डाउनलोडचं, बघा शेअरच्या बाजूने आणि 3 डॉटच्या मध्ये या दोघांच्या मध्ये एक आयकॉन आहे डाउनलोडचं, इथून डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर ही पत्रिका जे काही आपल्या सोसायटीचा ग्रुप आहे त्यावर पाठवू शकता, जे काही तुमचे रिलेटिव्ह आहे त्यांना पण पाठवू शकता, ज्यांना तुम्हाला आमंत्रण द्यायचंय त्यांना। अशा पद्धतीच्या तुम्ही सुंदर सुंदर डिझाईन कशा बनवायच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मी ज्या पद्धतीने पत्रिका बनवते त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्हाला अजून कुठल्या पत्रिका शिकायच्या छान पद्धतीने ChatGPTचा वापर करून ते पण मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।